आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. उपनगराध्यक्षासह भारती बसवाडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या बोरगाव नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत रुक्साना अपराज यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीचे कामकाज निपाणी तहसीलदार सुरेश मुंजी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पाहिले. बोरगाव नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक आयोगाकडून ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. सुकाणू समितीच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात उपनगराध्यक्षासह भारती बसवाडे यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली. याप्रसंगी युवा नेते उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडीनंतर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगरपंचायतीच्या एकूण 17 पैकी 16 जागांवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व असल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी रुक्साना अपराज यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी सुरेश मुंजी यांनी केली. यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास पॅनलमधून 17 पैकी 16 नगरसेवक निवडून आले आहेत. या विश्वासाबद्दल सर्व शहरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करून बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास करून ते आदर्श शहर बनवण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मागील 5 वर्षात बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे बोरगाव येथे राबवण्यात आली असून पुढील काळातही सर्वांच्या सहकार्याने विकास कामांना गती देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नूतन उपनगराध्यक्ष रुक्साना अपराज यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा दिगंबर कांबळे, नगरसेवक अभय मगदूम, सभापती प्रदीप माळी, पिंटू कांबळे, जावेद मकानदार, रोहित माने, तुळशीदास वसवाडे, शोभा हावले, सौ अश्विनी पवार, सुवर्णा सोबाने, वर्षा मनगुते, संगीता शिंगे, गिरिजा वठारे, बाळू अपराज, अभयकुमार करोले, संगापा ऐदमाळे, रमेश कुरळे, मुख्याधिकारी SB तोडकर यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. बोरगाव ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ರಾಜೀನಾಮೆಯಿಂದ ತೆರವಾದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ನಿಪ್ಪಾಣಿಯವರನ್ನು ಗೊತ್ತುಪಡಿಸಿದ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ನೇಮಿಸಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಬೋರಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಗೆ ಆಗಮಿಸಿ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಲು ಕಾಲಾವಕಾಶ ನೀಡಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಸದರಿ ಒಂದು ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ 12 ಗಂಟೆವರೆಗೆ ಏಕೈಕ ನಾಮಪತ್ರ ಸ್ವೀಕೃತವಾಗಿರುತ್ತೆ. ಅದು ರುಕ್ಸಾನಾ ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಅಪರಾಜ್ ಅವರ ನಾಮಪತ್ರ ಸ್ವೀಕೃತವಾಗಿರುತ್ತದೆ. ಈಗ ಸದರಿ ಸಭೆಗೆ ಎಲ್ಲ ಉಪಸ್ಥಿತರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೋರಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯ ವರ್ಗವನ್ನು ಹಾಗೂ ಬೋರಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಯ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಸಭೆಗೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಾ ಈಗ ನಾಮಪತ್ರಗಳ ಪರಿಶೀಲನಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ನಾಮಪತ್ರಗಳ ಪರಿಶೀಲನೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರುಕ್ಸಾನಾ ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಅಪರಾಜ್ ಅವರು ಏಕೈಕ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಸೂಚಕರಾಗಿ SB ಸೋಬಾನೆ ಅವರು ಕೂಡ ಸದಸ್ಯರಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಸದರಿ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಅನುಮೋದಿಸಿದ AS ಪವಾರ್ ಅವರು ಅನುಮೋದನೆ ನೀಡಿರ್ತಾರೆ. ಅವರು ಕೂಡ ಬೋರಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸದಸ್ಯರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಸದರಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನವು ವರ್ಗಕ್ಕೆ ಮೀಸಲಿದ್ದು ವರ್ಗಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ರುಕ್ಸಾನಾ ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಅಪರಾಜ್ ಅವರು ಮುಸ್ಲಿಂ ವರ್ಗಕ್ಕೆ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಕ್ಕೆ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಗ್ರೇಡ್ 2 ಅವರಿಂದ ಪಡೆದಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವನ್ನು ಕೂಡ ಹಾಜರು ಮಾಡಿದ್ದು ನಿಯಮಾನುಸಾರ ಎಲ್ಲ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಲಾಗಿ ಸದರಿಯವರ ನಾಮಪತ್ರ ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಸರಿ ಇರುತ್ತದೆ ಎಂದು ನಾನು ಘೋಷಿಸುತ್ತೇನೆ. ನಾಮಪತ್ರ ಹಿಂಪಡಿಲಿಕ್ಕೆ 15 ನಿಮಿಷಗಳ ಕಾಲಾವಕಾಶದ ಅವರೇನಾದರೂ ಹಿಂಪಡಿಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಅದನ್ನು ತಾವು ಯಾರಾದ್ರೂ ರುಕ್ಸಾನಾ ಅವರು ಹಿಂಪಡಿತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಾದು ನೋಡಿ ನಾವು ಅಂತಿಮವಾಗಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಹಿಂಪಡೆಯುವ ಅವಧಿ 15 ನಿಮಿಷಗಳ ಹಿಂಪಡೆಯುವ ಅವಧಿ ಮುಕ್ತಾಯವಾದ ಕಾರಣ ನಾಮಪತ್ರ ಏಕೈಕ ನಾಮಪತ್ರ ಸ್ವೀಕೃತವಾದ ಕಾರಣ ರುಕ್ಸಾನಾ ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಅಪರಾಜ್ ಇವರನ್ನ ಬೋರಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ ಎಂದು ಈ ಮೂಲಕ ಹಾಗೂ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ಮತ್ತು ಬೋರಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ಪರವಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರುಕ್ಸಾನಾ ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಅಪರಾಜ್ ಅವರಿಗೆ हार्दिक अभिनंदन सल्लिಸುತ್ತೇನೆ. पंचायतीच्या नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या अंतर्गत ह्याच्यातून 6.25 वर्ष
सगळ्या आमच्या नगरसेवक त्याच पद्धतीनं सर्व आमचे नेते मंडळींच्या चर्चेतून जे निर्णय झाला होता त्या निर्णयापैकी पहिल्यांदा पिंटू कांबळे आणि वसवाडे वहिनींचं त्या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष झालं. दुसऱ्या ह्याच्यासाठी दिगंबर कांबळे आणि आमच्या अपराज वहिनींचं आज या ठिकाणी उपाध्यक्षपदी सगळ्यांच्या सर्वानुमते आणि सगळ्यांच्या एक निर्णयानं हा आज निवड झालेला आहे. मी सर्वप्रथम बोरगाव आणि सर्व बोरगाववासी असतील त्याचबरोबर आर्यंत उद्योग समूह बाकी सगळ्यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीनं आजपर्यंत बोरगावच्या इतिहासामध्ये आणि बोरगावच्या राजकीय याच्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीनं निस्वार्थीपणानं बोरगाव परिसराच्या विकासासाठी सातत्यानं सगळेच नगरसेवक असतील आमचे आणि पूर्वीचे अध्यक्ष असतील सगळ्यांनी आपलं योगदान त्या ठिकाणी देत आलेलं आहे. त्यांचं सगळं सहकार्य कायमस्वरूपी आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यामुळं आज बोरगाव गावचा विकासासाठी आम सर्व नगरसेवक त्या ठिकाणी निस्वार्थीपणाने काम करत आहेत. पुढील दिवसामध्ये सुद्धा आणि मोठी कामं बोरगावमध्ये व्हाव्यात आणि जास्तीत जास्त पुढच्या दिवसामध्ये आदरणीय होतील अशी अपेक्षा आमकार्यास शुभेच्छा देऊन आणि विशेष करून निघतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन वेळेत ठिकाणी मानतो आणि विशेष करून बोरगाववासियांचं सुद्धा आव्हानामध्ये काहीही म्हणजे आमचं गावकऱ्यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य आपल्या व्यक्त करतो. सहकाररत्न दादांचा आशीर्वाद यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य नेहमीच आमच्या पट्टण पंचायतीला या ठिकाणी त्यांना सुद्धा राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.